नमस्कार. मी विनोद शिंगे कुंभोज. आज आपण चर्चा करतोय कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघावर. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या इच्छुकांची बहुगर्दी झाली असून कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. परिणामी पत्नीसाठी पतींनी आपल्या नेत्यांच्याकडे साकडे घातल्याचे चित्र सध्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात दिसत असून कुंभोज जिल्हा परिषद गट खुल्ला महिलेसाठी आरक्षित झाला असल्याने त्यामुळे आरक्षणाचे डोळे लावून बसलेल्या बहुतांश इच्छुकांना आता सौभाग्यवती अथवा कुटुंबातील महिलेला मैदानात उतरावे लागणार आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने विजयापेक्षा उमेदवारीसाठी कस लागणार आहे. मतदारसंघात कुंभोज व लाटवडे पंचायत समितीचे गण असून कुंभोज हा खुल्ला महिलेसाठी आरक्षित झाला असून लाटवडे गण खुल्ला पुरुषासाठी आरक्षित आहे. या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होण्याची शक्यता आहे. कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात कुंभोज, लाटवडे, भेंडवडे, दुर्गेवाडी, हिंगणगाव, बाहुबली, वठार, मिंचे या 8 गावांचा समावेश होतो. जवळजवळ 30,000 मतदार असणाऱ्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या माजी आमदार महादेवरावजी महाडिक, अमल महाडिक, आमदार विनय कोरे, माजी आमदार डॉक्टर सुजित निंचेकर, माजी खासदार राजू शेट्टी, खासदार धैर्यशील माने, आरपीआय, बहुजन वंचित आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी गटांचेही मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. परिणामी सर्वच गटातील कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने नेत्यांच्याकडे साकडे घालायला सुरुवात केली असून वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या सुविध पत्नी सुरेखा पाटील यांच्यासाठी वारणेवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वारणा येथे जाऊन जनस्वराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली आहे. परिणामी त्याच पद्धतीने माजी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी मागील निवडणुकीत शिवसेनेच्या वोटातून लढवली होती, परंतु सध्या ते जनस्वराज पक्षाचे कडून इच्छुक असून त्यांनी आपल्या सुविध पत्नी शीतल यादव यांच्यासाठीही जनस्वराज पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांच्याकडे साकडे घातले असून शिवतीर्थाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून आपले शक्ती प्रदर्शन केल्याचेही चित्र दिसत आहे. जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी ताराराणी पक्षाच्या माध्यमातून आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे तसेच भाजपच्या कोटातून आपल्या सुविध पत्नी सरमती चौगुले यांना उमेदवारी मिळवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. पंचायत समितीचे सदस्य संतोष माळी हेही आपल्या पत्नीसाठी इच्छुक असून कोची गावचे सुपुत्र अजय पाटील हे आपल्या पत्नी ऐश्वर्या पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीतून इच्छुक असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी कुंभोज गावचे सुपुत्र महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांनी आपल्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य शुभांगी माळी यांच्या निवडणुकीसाठी हालचाली चालू केल्या असून काँग्रेसच्या गटातील अनेक आमदारांनी त्यांची भेट घेतल्याचेही सध्या समजत आहे. परिणामी आकाराने व विस्ताराने मोठा असणाऱ्या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले असून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदे सर्वसाधारण महिलेसाठी खुले असल्याने कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघावर अनेक नेत्यांचे लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी कुंभोज गावातून एकच उमेदवार द्यावा अशा आशयाची चर्चा सध्या चौकात रंगत असून खऱ्या अर्थाने हे स्वप्न साकार होणार का? कुंभोज गाव निवडणुकीसाठी एकत्र येणार का? डीसी पाटलांच्या नंतर कुंभोज गावाला पुन्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळायला मिळणार का? अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या राजकीय पटातून रंगत असून कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सदर जिल्हा परिषद मतदारसंघावर आमदार महादेवरावजी महाडिक, राहुल आवाडे, प्रकाश आवाडे, खासदार राजू शेट्टी, आमदार राजूबाबा आवळे, राजू किसन आवळे, खासदार धैर्यशील माने, त्याचप्रमाणे आमदार अरुण पाटील, उद्धवकर आदी नेत्यांचे चांगले वर्चस्व असून सर्व नेत्यांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने निर्णय घेतल्यास कुंभोज जिल्हा परिषदेची निवडणूक व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नक्कीच कुंभोज गावच्या गळ्यात पडेल अशा आशयाचे मत ही सध्या राजकीय गोटातून व्यक्त होत असून येणाऱ्या काळात कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघासाठी नेमकी कोणता नेता काय भूमिका घेतो, कोणता उमेदवार काय भूमिका घेणार याकडे मात्र मतदारांचे लक्ष केंद्रित झाले असून कोण उमेदवार असणार, कोण निवडून येणार हे आगामी वेळ आणि काळ ठरवेल अशा आशयाचे मत सध्या मतदार बंधूंच्यातून व्यक्त होत आहे.